गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी श्रीरंग चव्हाण आज आपल्याशी अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहे. आता सध्याच्या काळामध्ये आपले मुलं मुली वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण घेत असतात, पण माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की पहिली दुसरी तिसरी चौथी सोडता पाचवीपासून पुढच्या वर्गातील हजारो लाखो करोडो विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही. आजचा हा जो विषय आहे, आजचा जो माझा टॉपिक आहे, जो मी आपल्याशी संवाद साधत आहे, या गोष्टीला आपण अतिशय गांभीर्याने घ्या. यदा कदाचित आजचं माझं इंग्लिश विषयाबाबतीत जे काही मत आहे, जे काही मनोगत आहे, ते जर आपण पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून काळजीपूर्वक ऐकलं तर यदा कदाचित आपलं जीवन बदलू शकतं. अदरवाईज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही आहात, ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी मी आहे. राईट? म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. मग मुलांना इंग्रजी वाचता येत नाही, एखादा शब्द लिहायला लावला त्याची स्पेलिंग येत नाही, त्यांना योग्य ते प्रनन्शिएशन म्हणजे उच्चार करता येत नाही. आणि तुमचा मुलगा जर जिल्हा परिषद शाळेमध्ये असेल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल, मुलं मुली सेमीला असतील, CBSEला असतील, पोदारमध्ये असतील, IB बोर्डमध्ये असतील, वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे ICSE बोर्डामध्ये शिकत असतील, आणि तुम्ही जर लाखो करोडो रुपये फीस भरत असणार आणि तुमच्या मुलाला जर इंग्रजी वाचता येत नसेल आजच्या AIच्या, ITच्या, संगणकाच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, तर अकॉर्डिंग टू मी यू आर वेस्टिंग युअर वेल्थ. तुमचा पैसा तुम्ही वाया घालत आहात, तुमची प्रॉपर्टी तुम्ही वाया घालत आहात. आता माझ्याकडे हे एक पुस्तक आहे बघा, इयत्ता पहिलीचे, व्यवस्थित बघू शकता, तुम्हाला बरोबर दिसत असेल नसेल, हे माझ्याकडे इयत्ता पहिलीचे पुस्तक आहे. समजा मी झेडपीचा शिक्षक आहे, लक्षात घ्या बरं का, असं समजा गृहीत मी झेडपीचा शिक्षक नाही, मी झेडपीचा शिक्षक आहे. आणि मी पहिल्या दिवशी काय करणार, वर्गात जाणार आणि वर्गात गेल्यानंतर हे असं उघडणार. उघडल्यानंतर इथं काहीतरी लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये, त्याच्यानंतर एखादा पहिला धडा येऊ शकतो, कविता येऊ शकते. हे इंग्रजीचं पुस्तक आहे बरं का माझ्याकडे. मग मी काय करणार, इयत्ता पहिलीला किंवा दुसरीला शिकवत असताना कोणत्याही वर्गाचे पुस्तक असू द्या, प्रत्यक्षात मी आपल्याला दाखवत आहे, डेमो दाखवत आहे, व्यवस्थित ऐका. मग आता मी काय करणार, डायरेक्ट हे शिकवणार. जर मी हे शिकवणार तर आय एम स्टुपिड, मी मूर्ख आहे. याचा अर्थ इंग्लिश शिक्षक असून माझा काही उपयोग नाही. मी जर इयत्ता पहिलीला हे शिकवलं डायरेक्ट, याच्यात जे शब्द दिलेले आहेत, याच्यात जे काही वाक्य दिलेले आहेत, कविता असेल, धडे असतील, काही असतील, हे जर मी डायरेक्ट शिकवलं तर कोणत्याही मुलाला वाचता येणार नाही. लिहून देतो मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. कोणत्याही मुलाला वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही, बोलता येणार नाही. मग ते पहिलीच्या मुलाला, दुसरीच्या मुलाला इकडे ठेवतो पुस्तक, आणि तर तुम्ही म्हणणार तेच ते पुस्तक पुन्हा दाखवतायत. जर पहिलीच्या मुलाला, दुसरीच्या मुलाला, तिसरीच्या मुलाला, 8वीच्या मुलाला, 9वीच्या मुलाला जर इंग्रजी वाचता यायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या विद्यार्थ्याला फोनिक्स शिकवणं फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा परिषद शाळा, एकही माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेमध्ये, किंवा जेव्हा वेन आय वॉज स्टुडंट, मी जेव्हा विद्यार्थी होतो, आपल्याला कधीही फोनिक्स म्हणजे भाषेचं जे काही शास्त्र आहे का, जे उच्चारशास्त्र आहे का, ते कधीही शिकवलं गेलं नाही. त्यामुळे मुलांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नाही. सो दॅट दे आर फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. मग तो योग्य तो वर्ग निघून गेल्यामुळे, योग्य ते वय निघून गेल्यामुळे त्यांना नंतर निगेटिव्हिटी होते. मग त्यांना फोनिक्स शिकवणं फार महत्त्वाचं आहे. आता हे दुसरं पुस्तक घेत आहे मी, हे आहे सायन्सचं पुस्तक. बघा इथं लिहिलेलं आहे, जर मुलांना हे शब्द वाचता येत नसतील, मुलांना या वाक्यरचना वाचता येत नसतील, मुलांना यामध्ये दिलेले शब्दांचे उच्चार करता येत नसतील, तर या सायन्सच्या बाबतीत जी काही इन्फॉर्मेशन, माहिती इथं दिली आहे
ती मुलांना कधीही समजू शकत नाही. मग हे सायन्सचे पुस्तक वाचायचे असेल, इंग्रजीचं पुस्तक वाचायचे असेल, इवन गणिताचं पुस्तक वाचायचं असेल, गणितं सोडवायची असतील जी इंग्रजीमध्ये दिलेली आहेत, या सर्वांच्या पाया म्हणजे फोनिक्स. एकदा शब्द कसा वाचायचा, त्याचा उच्चार कसा करायचा, एकदा स्पेलिंग कशी लिहायची, हे ज्ञान, हे तंत्र, ही टेक्नॉलॉजी मुलांमध्ये आली तर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग हे मी पुस्तक का दाखवतो आहे? अनेक शाळांमध्ये मोठमोठी पुस्तकं आहेत. काही विद्यार्थ्यांची पुस्तकं 10,000 रुपयाची, पण त्यांना 10 पैशाची सुद्धा इंग्रजी वाचता येत नाही. काही मुलांची पुस्तकं 50,000ची, काही मुलांची पुस्तकं 5,000ची, काही मुलांची पुस्तकं 2,000ची. आणि झेडपीमध्ये जे पुस्तकं असतात ते पुस्तकं निशुल्क असतात, म्हणजे गोर गरीब लेकरांना शिकता यावं. पण ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. वाचता याच्यासाठी येत नाही बिकॉज दे डोंट हॅव बेसिक नॉलेज फ्रॉम फर्स्ट क्लास. पहिलीपासून किंवा पहिलीमध्ये किंवा पहिलीपासून पुढे त्यांना बेसिक नॉलेज शिकवलं गेलं नाही. त्यांना ABCDमध्ये काय शिकवलं हे पुस्तक देखील मी बाजूला ठेवत आहे. बघा, 2 पुस्तकं ठेवली मी. त्यांना ABCDमध्ये काय शिकवलं जातं पहिल्यापासून? ABCDEFGHIJKXYZ 26 अक्षरं शिकवली जातात. पण त्या 26 अक्षरांमध्ये ABCD ही त्यांची ओळख दिल्यानंतर, झेडपर्यंत झेड ही ओळख दिल्यानंतर त्यांना शिकवा. A म्हणजे ॲ, B म्हणजे ब, C म्हणजे क, D म्हणजे ड, E म्हणजे ए, F म्हणजे फ आणि झेड म्हणजे झ. असे त्यांचे उच्चार शिकवा. आणि एकदा का तुम्ही उच्चार शिकवले मुलांना, मग त्यांना पहिलीचं नाही, दुसरीचं नाही, मुलं 10वीचं पुस्तक वाचू शकतात, मुलं 9वीचं पुस्तक वाचू शकतात, मुलं 12वीचं पुस्तक वाचू शकतात, मुलं कॉलेज लेवलवरचं कोणतंही इंग्रजीचं पुस्तक, इंग्रजीचंच नाही कोणतंही पुस्तक ज्याची भाषा इंग्रजी आहे ते पुस्तक वाचू शकतात. विश्वास ठेवा. मी एक लहान भाऊ म्हणून सांगतोय, मी एक विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक म्हणून सांगतोय. तुमचा फायदा झाला मला काही प्रॉब्लेम नाही, तुमचं नुकसान झालं मला काही अडचण नाही, पण आय एम शेअरिंग प्रॉपर नॉलेज विथ यू. योग्य ते ज्ञान. सध्याच्या काळामध्ये नेमका घोटाळा काय चालू आहे, गडबड काय चालू आहे, मुलांची महागडी पुस्तकं आहेत पण एकही शब्द वाचता येत नाही, एकही शब्दाची स्पेलिंग लिहिता येत नाही मुलांना. बघा, अशा लाखो अडचणी आहेत. तर या अडचणी तुमच्या मुलांसंदर्भात घडू नयेत म्हणून एकदा त्यांना बेसिक नॉलेज शिकवा. एकदा बेसिक नॉलेज शिकवलं ना, त्यांना कोणतंही पुस्तक वाचता येईल. हो, मागच्या वर्षामध्ये तुम्हाला खोटं पटेल, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी हे पवित्र काम करतो आहे, मी खोटं बोलणार नाही, कारण ज्ञानाची गोष्ट आपल्याशी शेअर करतो आहे. मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2025-26 मागच्या सत्रात, मागच्या वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा मागच्या शैक्षणिक वर्षात जवळजवळ मी 30 ते 40 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन. मुलांना इंग्रजीच वाचता येत नाही, मुलांना शब्द लिहिता येत नाही, मुलांना स्पेलिंगच लिहिता येत नाही. मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत, माध्यमिक उच्च माध्यमिकचे विद्यार्थी आहेत, सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहेत. जे मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लाखो रुपये फीस भरतात ते विद्यार्थी आहेत, म्हणजे थोडक्यात CBSEचे विद्यार्थी आहेत, ICSEचे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, माध्यमिक स्तरावरचे विद्यार्थी आहेत. खूप मोठी समस्या आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अफाट क्षमता आहे, खूप क्षमता आहे, आपण खूप काही करू शकतो. मग जर आतापासून आपल्या मुलांना जर आपल्याला योग्य नॉलेज द्यायचं असेल, त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये, त्यांच्यावर अशी समस्या येऊ नये, त्यांना कमीत कमी बेसिक नॉलेज यावं, त्यांना वाचता यावं, त्यांना समजावं, त्यांना सोप्या आणि कठीण शब्दाची स्पेलिंग लिहिता यावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर फोनिक्स शिकणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा माझ्याकडे एक पुस्तक आहे. बघा, मी असे अनेक पुस्तकं मी जी तुम्हाला दाखवली, हे बघा इकडे ठेवलेली, हे एक पुस्तक, राईट, आणि हे एक पुस्तक, हां, हे मी इकडे बाजूला ठेवलेली आहेत. हे पण एक पुस्तक आहे माझ्याकडे, बघा, राईट, हे पण सायन्सचेच पुस्तक आहे, सेमीच्या विद्यार्थ्यांचं. बघा तुम्ही, वेगवेगळी पुस्तकं आहेत.
तर याच्यातला जर एकही शब्द विद्यार्थ्याला वाचता येत नसेल, हे 5वी-6वीचे पुस्तक आहे समजा, एकही शब्द वाचता येत नसेल, त्या शब्दाची स्पेलिंग लिहिता येत नसेल, त्याचा उच्चार करता येत नसेल, तर हे पुस्तक त्याच्या दृष्टीने काही कामाचं नाही, कारण तो विद्यार्थी 100% अंधाऱ्यात आहे. राईट. अशी परिस्थिती प्रत्येक शाळेत आहेत बघा. अशा हजारो लाखो विद्यार्थी सापडतील तुम्हाला. आणि जर तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल आय एम स्पीकिंग लाय, मी खोटं बोलत आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सांगा मला एखादी शाळा, त्या शाळेत मी येतो तुमच्यासोबत. आपल्याला कोणत्याही विद्यार्थ्याचा अपमान करायचा नाही, आपल्याला कोणत्याही शाळेचा अपमान करायचा नाही, आपल्याला कोणत्याही शिक्षकाला ब्लेम करायचं नाही. फक्त आय एम शेअरिंग माय नॉलेज विथ यू. तुमचं नॉलेज मला द्या, माझ्याजवळ असलेली माहिती किंवा नॉलेज तुम्ही घ्या आणि सुंदर भारत घडवूया. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर एव्हरीबडी. प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी शक्य आहे, लक्षात घ्या. राईट. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक आहे माझ्याकडे, वर्कबुक आहे, इयत्ता 3रीचं बघा. राईट. इथं लिहिलेलं आहे. तर या वर्कबुकमध्ये जे जे काही दिलेलं असेल इंग्रजी संदर्भात, हे सगळं जर वाचता यायला पाहिजे तुमच्या मुलामुलींना, असं जर वाटत असेल तर पुन्हा सांगतो मी तुम्हाला, तुमच्या मुलामुलींना फोनिक्स यायला पाहिजे. मग जर तुमच्या मुलामुलींचं फोनिक्स तुम्हाला पक्क करायचं असेल तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण येऊ शकतो किंवा होऊ शकतो की फोनिक्स क्लास लावण्यासाठी काही हजारो लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात का? नाही. तुम्ही काही मोजक्या फीसमध्ये ज्या पालकांना ABCD येते, ज्या मुलामुलींना ABCDची 26 अक्षरं ओळखता येतात, त्यांना जर व्यवस्थित गायडन्स माझ्यासारख्याने तुमच्यासारख्याने केलं तर त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकतो. तो एक चांगला इंजिनियर घडू शकतो, एक चांगला डॉक्टर घडू शकतो, एक चांगला कलेक्टर घडू शकतो, आणि काहीच बनला नाही तर एक चांगला नागरिक घडू शकतो. लक्षात घ्या. मग ही फोनिक्सची नोट्स माझ्याकडे आहे, अगदी अतिशय माफक फीसमध्ये मी तुम्हाला शेअर करणार. मग माझ्याजवळ असलेली फोनिक्स नोट्स मी तुम्हाला दिली, मग तुम्ही फाडफाड इंग्रजी वाचणार का? 100% वाचणार, पण मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा लागेल. मग ते फोनिक्सची नोट्स व्यवस्थित वाचल्यामुळे, त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यामुळे, त्याच्याशी संबंधित मी काही वर्कशीट तयार केलेले आहेत. एकूण 100च्या वर, म्हणजे 120, 127 अशा काहीतरी वर्कशीट मी तयार केलेल्या आहेत. त्या वर्कशीट जर तुम्ही सोडवल्या तर जगातला कोणताही सोपा आणि जगातला कोणताही कठीण शब्द इंग्रजीतला तुम्हाला लिहिता येईल. आणि इंग्रजी लिहिता आली तर ती वाचता येते, आणि इंग्रजी लिहिता आणि वाचता आली तर ती बोलता येते. लक्षात घ्या. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. मी ह्याच टेक्निकचा, ह्याच तंत्राचा उपयोग, राईट, उपयोग माझ्या मुलांवर करतो. मला 2 मुलं आहेत, मला मुलगी नाही. एक संकेत नावाचा मुलगा आहे आणि एक कुणाल नावाचा मुलगा आहे, तो माझ्या इथे शेजारीच बसला आहे. राईट. तर या दोघं मुलांवर मी याचा प्रयोग करतो. माझा जो मोठा मुलगा आहे 7वीमध्ये, सेमीला आहे, तो अतिशय सुंदर इंग्रजी वाचतो, लिहितो, बोलतो, समजतो. आणि जो माझा लहान मुलगा आहे कुणाल, त्याला 60 ते 70% इंग्रजी वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. अजून मला 30 ते 35% त्याच्यावर मेहनत घ्यायची आहे. मग माझा मुलगा जर बोलू शकतो, माझी मुलं जर इंग्रजी बोलू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात, शिकू शकतात, तर तुमची मुलंसुद्धा शिकू शकतात. पण मला असं म्हणायचं आहे, माझ्या कोणत्या शाळेशी वैर नाही, माझ्या कोणत्या शिक्षकाशी वैर नाही, पण जर तुम्ही 70,000 रुपये फीस भरत असाल, 1,00,000 रुपये फीस भरत असाल, तुमचा मुलगा 5वीला आहे पण त्याला 2रीचे पुस्तक वाचता येत नाही, तर त्याला शिकून उपयोग नाही. म्हणजे तुम्ही तुमचा आणि तुमच्या मुलामुलींचा वेळ वाया घालत आहात. पण शिक्षण घेणं हा त्यांचा अधिकार आहे, हे तुम्हाला आणि मला पण माहिती आहे. पण जर आपण त्यांना योग्य गायडन्स केलं तर दे विल बिकम अ गुड सिटीजन इन देअर लाईफ. त्यांच्या जीवनामध्ये ते एक चांगले नागरिक होऊ शकतात. तर जर तुम्हाला फोनिक्सची नोट्स तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाहिजे असेल तर माझा नंबर नोट करा, 9325676747 श्रीरंग चव्हाण. राईट. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. माझा जो काही थंबनेल असतो यूट्यूबवरचा थंबनेल, त्याच्यावर देखील मी माझा नंबर देईन. मग तुम्हाला तुमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली असेल, मला माझ्याजवळ असलेली नोट्सची मार्केटिंग करायची आहे त्यामुळे मी एवढं लेक्चर दिलं का? नाही. तुम्ही माझ्याकडून घ्या किंवा कुणाकडून पण घ्या, पण फोनिक्स क्लिअर केल्याशिवाय, लक्षात घ्या,
आपल्या मुलामुलींना वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही, बोलता येणार नाही. आणि एकदा का ते कच्चे राहिले, एकदा का त्यांच्या फाउंडेशन कमकुवत राहिला, तर भविष्यामध्ये खूप अडचण येणार, कारण वेळ निघून गेलेली असते. तर ज्याला नोट्स पाहिजे असेल, PDF नोट्स पाहिजे असेल, जी मी स्वतः तयार केलेली आहे, राईट, तर आय कॅन सेंड यू ऑन युअर व्हॉट्सअप नंबर, नो प्रॉब्लेम, राईट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.